भिक्षा आण दे. कोण आहे? ओ बाई हाय का घरी? देव बाई भिक्षा संत. बाबा, हा देते ना बाबा. भिक्षा पाहिजे होती का तुम्हाला? आणते आणते, थांबा इथंच. भिक्षा देतो बाई मी आता. एक गिलास पाणी आणू. हात पाय तुटले का? तुम्हाला घेता नाही येत का? घे ना, मी भिक्षा देऊन राहिली ना. झोपून राहिले मोठे तिथं. दिवसभर काम करत राहते, त्याची जराशी कदर नाही आहे. बस उठून पाणी नाही घेता येत. नुसतं आई तर खात राहते माणूस घर बसल्या. एवढं कायले बोलून राहिली? अनाचं समजा आण, पाणी नाही तर नको आणू. आणणार आणि चहाही तुम्हीच मांडा तुमच्या हातानं. मी भिक्षा देऊन येतो. काय बाई, माणसाला कटकट कटकट लागते. हे घ्या बाबा. अखंड सौभाग्यवती बेटा, नेहमी खुश राहा. काय बाबा, कशी खुश राहू मी? माया नवराने कटकट कटकट लावते मी. माया घरात शांतीच नाही आहे. बाबा काही उपाय सांगा ना मला. हे बघ बेटा, तुला शांती पाहिजे असेल तर सर्वात पहिले तुझा व्यवहार बदलव. व्यवहार बदलायला पाहिजे? ते कसं काय बाबा? ज्या घरात बाईचा आवाज माणसापेक्षा जास्त असते त्या घरात शांतीचा वास नसते. तू माझ्यासोबत किती हळू आवाजात बोलली, अशीच जर त्या माणसासोबत बोलली ना तर तुझ्या घरात शांतीच शांती आहे. खरं सांगू तुला, तुझा पती जर खुश नाही राहिला तर तू काय खुश राहशील? आणि तुम्ही दोघंच खुश नसले तर घरात कुठून शांती राहील? बाबा खरंच आहे तुमचं. तुम्ही खूप मौल्यवान सल्ला दिला मला. आता याच्या पुढे मी उंच आवाजात माझ्या पतीसोबत कधीच बोलणार नाही.